वारकरी संप्रदायाच्या श्री क्षेत्र पैठण निवासी नाथबाबांचा हा अभंग आहे। तसं तर ज्ञानोबा आहे आणि ज्ञानेश्वरी जर आपल्याला कोणी दिली असेल तर ती नाथ महाराजांनी दिली। संप्रदायावरती विशेष उपकार नाथ महाराजांचे आहे। मराठवाड्यातला मी आहे म्हणून नाही म्हणत, सगळ्यांना मान्य करावं लागेल। दोन उपकार विष्णू महाराज नाथ महाराजांचे प्रमुखत्वाने आपल्यावरती असे त्या काळामध्ये नाथ महाराजांनी मराठी भाषा टिकवली बघ। इतका भयानक काळ होता नाथ महाराजांचा की आता ज्ञानोबांच्या काळात तरी चोखोबारा आहे, गोरोबा काका आहे, नामदेव महाराज आहेत, कबीर महाराज आहे। ज्ञानोबांच्या 1200च्या शतकामध्ये हजारो संत पाठीमागे उभे, पुढे उभे, संकट आलं तर उभे, एकमेकाला आधार द्यायला माणसं लागतात। तुकाराम महाराजांच्या काळात आणि नाथ महाराजांच्या काळात अशी संत मंडळी जन्माला आली। ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात सगळ्या संतांनी अभंग लिहिले पण कोणी बुडवण्याची हिंमत केली नाही। ज्ञानोबांच्या काळात चोखोबारांचे अभंग, नामदेवांचे अभंग, जनाबाई महाराजांचे अभंग, कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान संत जातीत जन्माला आले त्यांचे पण अभंग। ते अभंग बुडवण्याची ताकद कोणाची झाली नाही, कोणी ती हिंमत केली नाही। कारण का ज्ञानोबांसारखा सखा त्यांच्या पाठीमागे उभा होता, ताकद उभी होती, संत मंडळी एकत्रित आली होती, एक विचाराची होती, आधार होता। तोच काळ तुकाराम महाराजांचा बघा, एकटेच तुकाराम महाराज गाथा बुडवलं ना लोकांनी, एकटे। तसंच नाथ महाराजांचं मी तर असं म्हणेल, तुकाराम महाराजांच्या काळात तरी रामेश्वर भट्ट होते, बहिणाबाई होत्या, पण नाथ महाराजांच्या काळात एकही वारकरी संत नाही महाराज। तुम्ही अभ्यास करा, जो एकही वारकरी संत त्या काळामध्ये पैठण भागात, संभाजीनगर भागात सापडत नाही। एकच वारकरी संत होते। त्याच्यात पुन्हा 1500चं शतक जर इतिहासाचं वाचलं तर 1500च्या शतकामध्ये मुघल नेमकेच आपल्यावरती चालून आले होते, मुसलमान आपल्यावरती सत्ता करून आले होते, मुस्लिमांची राजवट आपल्या देशात होती महाराज। आणि मुस्लिमांचं एकच काम होतं त्या काळात, मराठी भाषा संपवायची, देश संपून टाकायचा, भाषेने देश संपून जातो महाराज। आणि आपली भाषा टिकवण्याचं काम जर कोणी केलं तर नाथ महाराजांनी केलं। इतकी सोपी भाषा महाराज नाथ महाराजांची, सगळ्या संतात सगळ्यात सोपी भाषा नाथ महाराजांची। सुखदुःख समान सकळ जीवांचा कोपार, ज्ञानाचा उदबोध, भक्ती प्रेमाचा कन्नड, धन्य जगे तोची एक हरिरंगी नाची। किती गोड वाचा, किती सोपं आहे महाराज, त्याला काय असं स्पष्टीकरण करायची गरजच नाही बा, किती सोपं। सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, हो, किंवा धन्य जगी तोची एक हरिरंगी वाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे। जो रामाचं कृष्णाचं वाचन स्मरण करतो तो जगातला धन्य आहे। इतकी सोपी भाषा फक्त नाथ महाराजांची। तुम्ही आणखीन बघा, आता ज्ञानेश्वरी सारखा अति गूढ गम्य ग्रंथ ऐकावं लागतो, तो शिकावं लागतो। स्वानंद सुखनाशी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत मी 3ऱ्या वर्षाला असताना विष्णू महाराज 2ऱ्या वर्षाला होते। आणि ज्ञानेश्वरी वैकुंठवासी गुले बाबा सांगत, तुम्ही ऐकले ना बाबा? आम्ही आमच्या नंतर बाबा गेले, नंतर ज्ञानेश्वरी ऐकण्याचा योग आला नाही। आता डॉक्टर नामदेव शास्त्री सांगतात भगवानगडावर, काही दुर्मिळ लोक चैतन्य बाबा सांगतात, शेखर महाराज सांगतात, पण ज्ञानेश्वरी ही वाचून कळत नाही, तिचा अर्थ मनाला कळत नाही, ती ऐकावी लागते, कोणीतरी तिला शिकवावी लागतं। गूढगम्य ग्रंथ येतो, त्याच्यातलं ज्ञान ऐकून मिळतं, कुणीतरी सांगावं आणि त्याचा अर्थ आपल्या कानावरती पडावे, तेव्हा ती कळते। म्हणजे ब्रह्म साम्राज्य दीपिका म्हटलं तिला, अशी विश्वमाऊलीने दिलेली ज्ञानेश्वरी, सांगितलेली ज्ञानेश्वरी सार्थ करावी लागली बघा। गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकरांनी ती सार्थ केली, स्वानंद सुखनाशी सद्गुरू जोग महाराजांनी सार्थ केली, नंतर साखरे महाराजांनी सार्थ केली। सगळ्या लोकांनी ज्ञानेश्वरी, विष्णुबा, संतोष बाबा सार्थ केलेली दिसते, सार्थ ज्ञानेश्वरी। आता खंडारकर महाराजांनी तर एक ओबीचा 3-3, 4-4 वेळा अर्थ लावला, त्याचा वेगवेगळ्या प्रकाराने अर्थ लावला, त्याचे अर्थ भरीत शब्द भरले। मी कशासाठी सांगतो, एवढे शब्द रचना, एवढे गोड ते ज्ञान आपल्याला त्या काळात त्यांनी सार्थ करून दिलं, त्यासाठी त्यांनी अवतार घेतला। गाथा सार्थ झाला। आता राऊत बाबा म्हणजे गाथाचे ना, ते सार्थ गाथाचे आपल्यासाठी, म्हणजे गाथा सांगणारी मंडळी आली। पण तुम्ही असं कधी ऐकलं का ज्ञानेश्वरी सार्थ झाली? बरोबर बालाजी महाराज, गाथा सार्थ झाला, भावार्थ रामायण सार्थ झालं असं ऐकलं का?
गरजच नाही ना. आमच्या खेड्यापाड्यातले लोक, डोंगरातले लोक, 7वी 5वीचा वर्ग शिकलेले लोक हे खोटे माऊलीच्या धारवर तिकडे राहतात की भागीरथ कलम भागात, त्यांना विचारा. तो खेड्यापाड्यातला ह्यांची वडील व महादेव महाराज खोटे माऊलींचे वडील 7वी 8वी शिकलेला माणूस पण चौरंगावर बसतो. या अनिकेत महाराज चौरंगावर बसतो, एक जण पाटावर बसतो. जो शाळेत गेला नाही तो रामायण म्हणजे रामायण वाचायला शाळेत गेलेला, आणि अर्थ सांगायला जो शाळेतच गेला नाही तो अर्थ सांगायला. सोपे सोपे अर्थ असतात महाराज, सोप्या सोप्या वव्या, म्हणजे अगदी सोप्या वव्या. गायीचे गळती लोचन किती सोपे महाराज. नाथ महाराजांची एवढी सोपी भाषा या विश्वात कोणत्याच संतांची नाही. वासुदेव तेवढे सोपे, नाथ महाराजांचे एवढे वासुदेव सोपे नाहीत. नाथ महाराजांचा पिंगळा गायला विशाल महाराजांनी, पिंगळा किती सोपा आहे महाराज. नुसता पिंगळा गायला नाथ महाराजांचं तर महाराष्ट्रात नाव झालं. लोक पिंगळाच ऐकायला जमायला लागली. त्यांच्यानंतर 10-20 जणांनी त्याची कॉपी केली, पण ते बी चलायला लागलं. काही बंदच नाही महाराज. कशासाठी? ते नाथ महाराजांचे, ते काय आपली कॉपी कधी ही लोक म्हणतात ना याची कॉपी आपली नाही, ती नाथ महाराजांची कॉपी केली आपण, संतांची कॉपी केली. मी कशासाठी? एक एक सोपा सोपा अभंग, सोपे सोपे शब्द हे फक्त नाथ महाराजांचे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा पहिला उपकार मराठी भाषा सोपी केली महाराज, अतिशय गोड केली, सगळ्यांना समजेल अशी केली. काय लिहिलं नाही महाराज नाथ महाराजांनी? कोणता शब्द असा कोणताच अभंग नाही बरं का, कोणत्याही प्रकरणातला भारुडे लिहिली महाराज. दादला नको गे बाई मला, दादला नको गे बाई. किती सोपी भाषा आहे. मला नवरा नको गे बाई, भारुडात आपण ऐकतो. मोडकेसे घर तुटकेसे छप्पर, किती किती सुंदर भाषा. इतकी सोपी भाषा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी भारुडाद्वारे, पिंगळ्याद्वारे, वासुदेवाद्वारे, आंधळ्या पांगळ्याच्या द्वारे आपल्या समाजाला दिली. भावार्थ रामायण महाराज नाथ महाराजांनी, भागवत नाथ महाराजांनी, रुक्मिणी स्वयंवर नाथ महाराजांनी. इतकी सोपी. चिरंजीव पद, किती चिरंजीव पद गोड आहे महाराज. एक ओवी शिकलात ना, एक किती गोड सांगितलंय. चला मी कशासाठी सांगतो, इतकी सोपी भाषा नाथ महाराजांनी. नाथ महाराजांचा पहिला उपकार अनिल दादा आपल्यावर हा आहे, त्यांनी मराठी भाषा सोपी केली. दुसरा उपकार फार महत्वाचा, अभंगाकडे जायचं आपल्याला. नाथ महाराजांचा दुसरा उपकार असा आहे, नाथ महाराज पैठणला जन्माला आल्यावर, जनार्दन पंत गुरुजीकडे शिकून आल्यावर, ग्रंथ लिहिण्याची भावना झाल्यावर, अगदी पूर्ण संत झाल्यावर एक दिवस नाथ महाराजांना स्वप्न पडलं. स्वप्न, आणि स्वप्नामध्ये विश्व माऊली ज्ञानोबा आले. श्री ज्ञानदेव येऊनी स्वप्नासी,
मातले सांगितली मातले मारू सांगितली मातले सांगितली दिव्य तेज पुंज मगनाचा स्वप्न पडले बरोबर आणि स्वप्नामध्ये काय आलं सांगितली मात मजबागी काय सांगितलं दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे माझ्या वृक्षाची मुळी कंठाशी लागली व माझ्या कंठाला आजान वृक्षाची मुळी लागली आळंदीला या अलंकापुरीला या आणि तेवढी ती कंठाची मुळी काढा असं स्वप्न पडलं कुणाला नाथ महाराजांना नाथ महाराज ते स्वप्न पडल्यामुळं ज्ञानोबांचा अनुग्रह झाल्यामुळं ज्ञानोबा समोर दिसल्यामुळं तर ज्ञानोबांच्या शोधार्थ पैठणहून दिंडी घेऊन आली आळंदीला पहिली दिंडी कुणी आणली नाथ महाराजांनी आणली त्या काळात मग नाथ महाराज दिंडी घेऊन आले हो का 125 वर्ष ज्ञानोबांची समाधी मातीखाली होती 125 वर्ष असा इतिहास आहे सह्याद्री खंडामध्ये 125 वर्ष या ही फार महत्वाची भूमी आहे महाराज आळंदी या आळंदीला पूर्वी अलंकापुरी म्हणायची आता या युगातलं नाव अलंकापुरीच आहे पण त्याला आळंदी नाव का पडलं ज्ञानोबांची समाधी झाल्यापासून याला आळंदी म्हणायला लागेल नाही तर अगोदर ते अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभ आपण मनामध्ये म्हणतो की नाही पदांबोजी तेजस दिग्प्रदेश विधिंद्रादी रेल्वे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव आपण म्हणतो की नाही अलंकापुरी शांती ब्रह्म मारुती बाबा म्हणतात कुठेही ते बोलायचं म्हटलं की एवढंच असतं अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया कविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी आमच्या मराठवाड्यात असं नमस्कार म्हटलं की बाय असं मान कोणी घ्या मान आपोआप खाली जाणार नाही सवयच नाही हरिपाठाची सुरुवात केली की मान खाली घात नमस्कार शब्द आला की मान खाली जाते मान संस्कार तुम्ही सगळ्यांनी मान खाली घातले म्हणून मला आठव चला कशासाठी सांगतो हो अलंकापुरी नाव होतं आळंदी का झालं आळंदी का झालं ज्ञानोबा बसले आनंदी शब्दाचा अर्थ गुरुवर्य चैतन्य महाराजांनी सांगितला देगलूरकरांनी काय गोड अर्थ महाराज इतका गोड अर्थ समाजाला शिकला कळायला पाहिजे काय अर्थ आनंदी शब्दाचा अर्थ म्हटलं आलम म्हणजे पुरे आलम म्हणजे पुरे पुरे आणि ददाती नावाचा त्याला धातू लागला उपसर्ग लागला की म्हणून त्याने पुढे शब्द वाढवला आलम ददाती आलंदी म्हणजे ददाती नावाचा जो धातू आहे ददाती म्हणजे देणारा आणि आलम म्हणजे पुरे पुरे देणारा पुरे म्हणूस तर देणारा या जगात देव आहे आणि पुरे म्हणूस तर देणारा ज्ञानोबा आहे बरं का थोडेच लोक आहेत पुरे म्हणूस तर देणार पुरे 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 म्हणाले तो वरी प्रमाणे की नाही याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागू द्या काय 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 आजी देतो पोट बरी आणि पुरे म्हणाल तो वरी माझ्या माग माग या मग तुम्हाला पुरे म्हणाल तोपर्यंत देतो आणि यायचंच असेल तर ज्ञानराजांच्या मागे या पुरे म्हणाल तोपर्यंत देतात तुम्हाला पाहिजे तेवढा पकवास देतात पाहिजे तेवढं गायन देतात व्यवहारात तर देताच देतात परमार्थातला देव देतात महाराज ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो व्यवहारातलं देतात गायनातलं देतात लोकांना कसं बोलावं हे पण देतात सगळं देतात महाराज हे तर देतातच पण अखंड ज्ञानदेव म्हटलं तर वासुदेवाची होतो अखंड वदनी वदेतो काय ताकद आहे मला म्हणून पुरे म्हणाल तो वरी जसा देव पुरे म्हणूस तर देतो आपल्याला तसे संत आपल्याला पुरे म्हणूस तर देतात म्हणून आळंदी आळंदी हे गाव उद्या म्हणायचे पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव पुण्यभूमी महाराज याच्यासारखं स्थान नाही बघ काल आम्ही कीर्तन ऐकलं शिंदे माऊलींचं त्यांनी कीर्तनात सांगितलं महाराज ते म्हटले धन कमवायचं धन 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 म्हटलं मग धन कुठे आहे जगात ते धन म्हटले सुवर्ण पिंपळाच्या खाली आहे आळंदीत जो सुवर्ण पिंपळ तिथे निधी आहे निधी आणि त्या सुवर्ण पिंपळाच्या खाली कुबेरानं आपले सगळं धन ठेवलेलं 1.25 लाख प्रदक्षिणा रुक्मिणी मातेनं मारल्या त्यांना कुंकवाचं धन पाहिजे होतं परत आलं त्यांना कोणतं धन पाहिजे होतं पती पाहिजे होता त्यांना परत आलं धन आपलं गेलेलं असेल तर प्रदक्षिणा मारा
10 मारा 20 मारा 1.25 लाख मारा आमची साखरे महाराज तिथं आळंदीकर आहे कन्स्ट्रक्शनची कामं करतात त्यांची पत्नी आमची चुलते लागतात म्हणजे आमची चुलती मी तिला कायम पाहिलं ना मंदिरात एकच काम करते फक्त प्रदक्षिणा मारते पैसे ठेवायला जागा नाही पण प्रदक्षिणा मारते म्हणजे पैसे मिळतात मला तुम्हाला हे सांगायचं काय ज्ञानोबारा लोक म्हणतात ना सुवर्ण पिंपळ काय तो सोन्याचा पिंपळ त्याच्या खाली धन आहे महाराज ते कुबेराने ठेवलेलं अशा आळंदीचा एक महिमा आहे तो सांगत राहिला तर आपले 2 वाजतील संपायचं नाही चला जाऊ द्या अशा ज्ञानोबारांना 125 वर्ष संतोष महाराज ती समाधी माती खाली होती महाराज पुढे आला म्हणे आळंदीला आणि त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही समाधी लोटली गेली आणि त्याच्यात लोकांनी ज्ञानेश्वरीचे शब्द बदलायला सुरुवात केली अपशब्द ज्ञानेश्वरीत यायला लागले आतापर्यंत ज्ञानोबारांना काही वाटलं नाही पण ज्याच्यासाठी अवतार घेतला जे काम ज्ञानोबारांचं प्रमुख काम काय लोपले ज्ञान जोगी माग म्हणा लोपले ज्ञान जोगी हित विनोदी कोणी लोपले ज्ञान जोगी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी बोला अवतार पांडुरंग नाव ठेवलेले ज्ञान ज्या ज्ञानासाठी ज्ञानोबा जन्माला आले त्या ज्ञानेश्वरीमध्ये चुका व्हायला लागल्या शब्द अपशब्द यायला लागले आणि मग ज्ञानोबा स्वप्नामध्ये गेले नाम याचा तुका आणि ज्ञानी याचा एका असं प्रमाणच आहे बरं का नामदेवरायचा अवतार तुकाराम महाराज उरले ते शेवटी लावी तुका ज्ञानोबांचा अवतार नाथ महाराज मग पैठणून नाथ महाराज दिंडी घेऊन निघाली आपले 12:15 वाजल्यामुळे दिंडी आळंदीला आली दिंडी बदल भजन ऐकून मस्त इथं मुक्काम झाला पण आता इथं तेच पूर आल्यामुळं माती आल्यामुळं कुठं समाधी आहे हे कळेना आणि म्हणून असं चरित्रात वर्णन आलं नाथ महाराजांनी तपश्चर्या केली साधना केली साधना केली जिथं समाधीला बसले जिथं साधना केली तो नाथपार आहे तो नाथपार मंदिरात हैबत बाबाच्या नंतर आपण जे दर्शन घेतो ना तो नाथपार आहे तिथं आता योगीराज महाराजांनी आपण नाथ महाराजांची मूर्ती बसवली पूर्वी पादुका होत्या आता मूर्ती बसवली आणि मग तिथं त्यांनी तपश्चर्या केली आणि मग ज्ञानोबांनी मार्ग दाखवला की इथून नंदी आहे नंदीच्या बाजूने तो नंदी बाजूला करा तिथून आतमध्ये भुयारात यायला जागा मग आपण जो चक्कर मारतो ना असा नंदीला तिथून सिद्धेश्वराच्या मंदिराच्या अलीकडून तिथून नाथ महाराज खाली गेले परब्रह्म केवळ बोलत विश्वाच्या प्रकाशासारखा प्रकाश तिथे दिसला ज्ञानोबांचं दर्शन नाथ महाराजांना झालं मन भरून आलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी खंत सांगितली ज्ञानेश्वरी घेऊन जा आणि ज्ञानेश्वरी घेतली ऐका बाहेर आले नाथ महाराज अगोदर मुक्काम केले आळंदी तिथं सगळी ती समाधीची जागा स्वच्छ केली आणि आज जी समाधी आपल्याला पाहायला मिळते ती नाथ महाराजांनी तिथून ती मातीच्या बाजूला केली म्हणून मी मगाशी म्हटलं आपल्यावरती नाथ महाराजांचा उपकार आहे की आपल्या कपाळाला जी समाधी लागते नाथ महाराजांनी आपल्याला दिली पुढचं ऐका आता आणि समाधी स्वच्छ करून आळंदीची पायी तीर्थयात्रा करत प्रत्येक पैठणला पोहोचले भाद्रपद मास कपिला षष्ठी या तिथीला लेखन कामाठी पूर्ण झाली त्या दिवशी ती ज्ञानेश्वरी ज्ञानोबांची आधीच होती ग्रंथपूर्वीचा अतिशुद्ध
तो पाठांतरी शुद्ध अबद्ध त्याच्यामध्ये शुद्ध अबद्ध शब्द येत होते. नाथ महाराजांनी ते ज्ञानोबारांच्या आज्ञेनं शुद्ध केले आणि ती ज्ञानेश्वरी पूर्वीसारखीच आपल्याला दिली आणि देताना खाली ओवीच लिहून ठेवली विष्णू महाराज. ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करीला मराठी तेने अमृताची ताटी जाण नरोटी ठेवली असं लिहूनच ठेवलं आणि असा पवित्र ग्रंथ आपल्याला नाथ महाराजांनी दिला. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजही दिले आणि नाथ महाराज सुद्धा दिले. आणि मग नाथ महाराज व कीर्तनाद्वारे प्रवचनाद्वारे रामकथेद्वारे लोकांना ज्ञानोबरांचं महात्म्य सांगायला लागले. कसे आहेत ज्ञानोबरा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार. कसं आहेत ज्ञानोबरा साधकाचा माय बाप नित्य भजन आपण मग तयार केला तर सगळेच महाराष्ट्रात एवढं भजन लोक गायला लागले. आणि खरं सांगू हे भजन तयार झाले पाहिजे. या भजनामुळे दुसरं काहीतरी गाण्यापेक्षा काहीतरी म्हणण्यापेक्षा म्हटलं पाहिजे की नाही ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. आणि हे भजन म्हणताना त्याच्यात हे शब्द घातले पाहिजे. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया काय हरकत आहे म्हणून आपलेच अभंग. साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. तर सगळं नाव तुम्ही चालविली झाला भिंती ज्ञानोबाराया म्हणत राहणार. निर्जीव चालविली भिंती म्हणत राहा. तुम्ही माऊलीला जोडा महाराज. इतका आनंद येतो महाराज. कंठ गोड होतो, बुद्धी गोड होते, काम क्रोध निघून जातात, कोणाबद्दलचे वाईट विचार निघून जातात. एवढं गोड भजन आहे महाराज ज्ञानोबारांचे. किती म्हणावं महाराज. आम्ही तो रोज म्हणतो लोकांकडून म्हणून घेतो. असं झालं. आणि मग नाथ महाराज वर्णन करायला लागले. कसे आहेत ज्ञानोबारा म्हटले दरुशने हरितात. कसे आहेत म्हटले माझा ज्ञानोबा. माझा माझा हा शब्द फार महत्वाचा आहे. माझेपणा राहिला नाही, माझं राहिलंच नाही. जो माणूस माझा म्हणतो ना त्याला लोक जीव लावतात. मला लय जीव लावतात लोक. मी माझं म्हणतो ना सगळं, मी सगळे माझे म्हणतो. सोमनाथ महाराज माझे, बालाजी महाराज माझे, बसले सगळे कलाकार गुणवान माझेच महाराज. माझं म्हणायला काय हरकत आहे ना. अहो माझं म्हणा, माझं सगळ्यांना माझं म्हणा. माझं काय बरं का संसारातलं माझं दुःख देतं महाराज. संसारात जर तुम्ही एखाद्याशी माझं म्हटलं की ते दुःख देतं आणि तुम्ही संतांना देवाला माझं म्हटलं की ते संसारातलं दुःख बाजूला करते. माझा शब्द फक्त देवाला लावा. देव माझा मी देवाचा म्हणून माझा शब्द संतांनी ज्ञानोबारांना लावला बुवा. विवेका सागरा नवाचा 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 सागरा सखा माझा ज्ञान सखा माझा सखा माझा
माझं विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा ज्ञानराज माझी 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 माझं माझं ज्ञानोबारांना काय म्हणतात संत बालाजी महाराज माझा ज्ञानोबा माझा ज्ञानराजा माझी माऊली का म्हणतो आपण संतांशी नातं जोडलं महाराज हो आणि मग अशी नातं जोडल्यामुळे अभंग यायला लागले एक एक अभंग नाथ महाराजांच्या मुखातून यायला लागला ज्ञानोबाराय माझे आहेत ज्ञानोबारांनी उपकार केला ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी दिली ही ज्ञानेश्वरी नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबारांच्या असं सांगत असताना व कीर्तन करत असताना समाजानं नाथ महाराजांना विचारलं महाराज 2 महिने झाले ज्ञानेश्वरी तुम्ही सांगितल्यापासून शुद्ध केल्यापासून फक्त ज्ञानोबा आहे फक्त ज्ञानोबा आहे फक्त ज्ञानोबा आहे फक्त ते माझे त्यांचंच सांगता असं त्यांनी तुम्हाला काय दिलं की तुम्ही त्यांचं वर्णन करता त्यांच्याबद्दल बोलता त्यांच्याबद्दलच सांगता मग नाथ महाराज म्हटले गड्या हो त्यांनी जो उपकार माझ्यावर केला तो मला शब्दामध्ये सांगता येत नाही अभंगाचं पहिलं चरण यांच्या गळ्यात काय घालायची माहिती हे सप्ताह आळंदीत करणं सोपं नाही गावाकडे तरी जरा बरं आहे कर आळंदीत सप्ताह करायचं म्हणजे रात्रभर जागायचं डोळे फोडायचे महाराज कुटाणा लय अवघड लय कठीण आणील हो खरं सांगतो तात्पुरुष इतकं कठीण आहे आळंदीत सप्ताह करणं पंक्ती रे नाम करेन तम करे लोकांचे बोलणे वेगळेच महाराज वेगळे ते माऊली झोपलेच नाही रात्रभर डोळे बघा ते सोमनाथ महाराजांना ज्ञानोबारांची इतकी सेवा करण्याचा छंद आहे रात्रभर सप्ताह तर ठेवलाय रात्रभर गडी मंदिरात महाराज जागर हायच तिथे ती पालखी त्यांच्याकडेच म्हणजे सोमनाथ महाराज माऊली महाराज जोरात ताली वाजवा दोघांसाठी बरं का खूप कष्ट आहे आणि माझा तर जीव आहे सोमनाथ महाराज म्हणजे माझं हृदय महाराज मला खूप आवडतात ते या वाघोली पट्ट्यात आलो मी की त्यांची सगळी मुलं असतात आणि खूप गोड आहे महाराज त्यांचं हृदय फार पवित्र आहे ते आळंदीकर मंडळी त्यांच्यावर प्रेम करतात फार प्रेम करतात वाघोली फार प्रेम करते उरुळी करते मुळी करते असे पंचकृषी माऊली दौंड करतात या भागाचा रत्न हिरा होतो या भागातले सगळे कीर्तन प्रवचन फार लोक जोडलेली त्यांनी आणि माझे गुरुबंधू येते खूप अभिमान आहे त्यांच्याबद्दल मला नागदी माऊली दौंडकर महाराज आणि सोमनाथ महाराजांचा हा सप्ताह आपण सगळे त्यांना सहकार्य करतात चटई उचलण्यापासून तो पार पंक्ती अन्नदान अनिल सर आले
आता ज्यांनी हार घातला ती मंडळी आली, किती घोर मंडळी आहेत सगळे. आपण महाराजांना सांभाळा, माऊली महाराजांना सांभाळा, आमच्या सोमनाथ महाराजांना सांभाळा. प्रकाश बापू आले, बापू गोड व्यक्तिमत्व, सगळे अशी एक एकावनी बळी असं कोणी नाही. महाराजावरती प्रेम आहे. आणि सोमनाथ महाराज अतिशय गोड व्यक्तिमत्व, अगदी जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. ज्ञानोबरांची कृपा झाली त्यांच्यावर. माऊलीच्या समाधीला कायम हात लावून, कायम मंदिरात राहून, सारखी सेवा करून वाणीमध्ये तपश्चर्या झाली. लोक म्हणेल ते ऐकतात. आम्हाला कोण पंगत देईल सोमनाथ महाराज? लोक म्हणते तुम्ही पैसे घ्या आमच्याकडून, कशाच्या पंक्ती? आमची साधना नाही, तुमची साधना झाली, माऊलीला हात लागली, लोक पंक्ती देतात, तुम्ही हा सप्ताह करतात. म्हणून अगदी या संबंधातून तुमच्या गळ्यामध्ये हे हार आहेत. दोघांनाही खूप खूप वंदन करतो. ही द्वादशीची सेवा माझ्याकडे परंपरेनं आहे, म्हणून मी 2 वर्षापासून, महाराज बदलते त्याच्यात सगळे पण मी बदलत नाही, द्वादशीमुळे माझ्याकडे दिलेली. आणि बरं आता पंक्तीला जेवायला येतात, म्हणजे असं दोन्ही काम अगदी. म्हणून त्या संबंधातून अगदी माऊली महाराजांचं प्रेम आहे, सोमनाथ महाराजांचं अगदी गोड. काय एक चरणाचा थोडासा अर्थ लगेच थांबतो. काय संताचा उपकार खोटं तयार हा पोरगा बरं झालं हा बसला. हो त्यांचे बसले म्हणून आता एक थोडं संताचा उपकार सांगावया किंवा वर्णावया नाही. नाथ महाराज म्हटल्याकडे सांगता येणार नाहीत ज्ञानोबरांनी काय उपकार केले, ते शब्दामध्ये बसत नाही. आणि संत जीवनाचे काय सांगू आता, संताचे उपकार किंवा काय आता नपुरी ही वाणी, सांगता येत नाही बाबा, वर्णनामध्ये बसत नाही, शब्दाच्या पलीकडचं येते. वर्णनात संतांचे उपकार सांगता येत नाही. कोणत्याही कीर्तनकारानं किती मोठ्या महात्म्यानं ते सांगण्याचे प्रयत्न केले बर्डे महाराज, तरी ते वाणीत बसत नाही बरं का. उगाची चरणी माता ठेवीची हेच नुसतं मस्तक ठेवायचं, तया नमस्कार वारंवार दर्शन घ्यायचं, फक्त बोलायचं नाही. सांगताच येत नाही त्यांनी काय उपकार केला. असं एक उपकार सांगू काय केलं बघता शब्दात बसतोय का बघा. कोण सांगू शकतं या उपकाराचं वर्णन करू शकतं? ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, लढा बोलवली, पाहते तुमच्या. मी तुम्हाला न कधी ऐकलेला उपकार सांगतो, तुम्ही कधी न ऐकलेला. ज्ञानोबारांचा सगळ्यात मोठा उपकार आहे का काय? हो सगळे महाराज मंडळी ऐका. पहिल्यांदा ज्ञानोबारा वारीला गेलो ना, वारीला पंढरीला, माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेन गुडी, एवढे 2 मिनिटं ऐका फक्त. तिथं गेल्यावर बर्डे महाराज, तिथं गेल्यावर प्रदक्षिणा करताना, तीर्थयात्रा करताना काही संत मंडळी भेटली होती ज्ञानोबारांना, नामदेवरायांना. त्याच्यात पहिले संत भेटले होते काशीला कबीर महाराज. ते वारकरी होते, निर्गुणाचे उपासक होते. रंग नाही रूप नाही, त्यांचे दोहे आहेत महाराज, प्रसिद्ध आपण म्हणतो ते दोहे, पद म्हणतो बघा, खूप लिहिलेले आहे त्यांनी. पण ते वारकरी होते आणि ते पांडुरंगाच्या वारीला आले होते आषाढीला. आणि ते बसले होते त्या एका पायरीवर, आणि ते मुस्लिम समाजाचे होते. त्यांना मंदिरातले त्या काळातले लोक बरं का, त्या काळातले आता नाही लावायचे, आता भांडण होईल. पण तो काळ आता नाही, त्या काळातला अफजल खान फाडला ते तेव्हाच, ते आता नाही फाडायचं. तो आता फाडला की आता भांडण लागेल, आता नाही जमणार ते. त्या काळामध्ये ते ठीक होतं, त्या काळातल्या त्या ब्राह्मण लोकांनी ज्ञानोबारांना त्रास दिलेला, आताच्या नाही. उगा आता त्यांना ती भांडणात लावू नका, आता त्यांना त्याच्यात धरत जाऊ नका. आपलं काय झालं, त्या काळातला इतिहास आताचा, त्या काळातलं जर आता लावलं तर रोज भांडण होईल महाराज. तो काळ, त्या काळात शिवाजी महाराजांना त्याची गरज होती, त्या काळात ते धर्म विध्वंसक होते, त्यामुळे ते तेव्हा बरोबर होतं. आता ते सांगायचं पण ते करायचं नाही. आता तो काळ नाही, आता हिंदू मुस्लिमाची दंगल गरजेची नाही, पण तो इतिहास आता नाही कारणीभूत ठरत. त्या काळातले ब्राह्मण लोक ते त्या काळात मुस्लिम समाजाच्या लोकांना मंदिरात येऊ देत नव्हते. पहिले संत होते कबीर महाराज, पायरीवर बसलेले विष्णू महाराज, मंदिरात कीर्तनाला प्रवेश नाही. शेजारी आणखी एक संत होते, ते होते चोखोबारा, मातंग समाजाचे होते. धाव घाली विठू आता चालू नको मंद, हो त्यांचे अभंग आहेत. हो म्हणे चोखोबारा मातंग समाजाची. ते एका पायरीवर एक जनाबाई महाराज होत्या, गंगा खेळून आलेल्या, त्यांची जात अजून कुणाला सांगता आली नाही, पण त्या पण अशा, त्यांनाही माहिती नव्हतं. बाप निघून गेला होता, आई लहानपणी मरून गेली होती. आणि त्यांच्या शेजारी आणखी एक संत होते कान्होपात्रा महाराज. त्या कान्होपात्राला तर बापच माहिती नव्हता, वेश्येची मुलगी बघा. आता जिला कुळ माहिती नाही, बाप माहिती नाही, अशी एक संत. 2 नंबर मातंग समाजाचे चोखोबारा, जनाबाई महाराज आणि कबीर महाराज, 4 संत बसलेले. ज्ञानोबारांची नजर गेली निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई महाराज. आणि या सगळ्या संतांना विचारलं का हो, मंदिरातलं नामदेवरायचं कीर्तन चालू आहे, मंदिरातल्या नामदेवरायच्या कीर्तनात तुम्ही टाळ घेतला पाहिजे, तुम्ही का मंदिरात जात नाही?
तर तुमचे तर शेले विणतो म्हणे कबीर महाराज पांडुरंग. अगं जनाबाई महाराज तुझ्या तर संग देव दळू लागतो असं चरित्र आहे म्हणे. हे कानोपात्रे तुझ्या भजनात तर देव नाचतो म्हणे. हे जनाबाई महाराज तुमच्या चरित्रामध्ये तर असं वर्णन आलंय तर तुमच्या बरोबर देव दळू लागतो म्हणे. चोकोबारांच्या तर ढोरं ओढते म्हणतो देव. मग इतकं तुमचं सामर्थ्य तर मंदिरात का नाही, कीर्तनाला का नाही? सगळ्या संतांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या आणि सगळे संत अनिल दादा म्हणायला लागले की ज्ञानोबा राया आम्हाला मंदिरात येऊ दिलं जात नाही. ऐका संतांचा काय उपकार आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा का उपकार सांगता येत नाही, का वाणीमध्ये बसत नाही, का बोलता येत नाही? अहो ज्ञानोबा राय काय म्हटले, मंदिरात येऊ देत नाही तुम्हाला, एक काम करू म्हटले. नामदेवरायला हाक मारली. नामा नामदेवरायचं ज्ञानोबारायांचं लय सख्य आहे महाराज, सखाय ते एकमेकाचे. हाक मारली नामदेवा आजपासून ह्या रावळात कीर्तन करायचं. मग आजपासून चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन करायचं. बघा एकची टाळी झाली, चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळा शिलाया वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे नाची पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. कीर्तनात रंग कधी भरतो त्याचं उत्तर याच्या. अभंग बोला म्हणजे डबल डबल चाली झाली की कीर्तनामध्ये रंग भरतो. रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाच. अशा छोट्या छोट्या मुलांच्या पावल्या, आमच्या सोमनाथ महाराजांच्या संस्थेतल्या पोरांच्या पावल्या, बालाजी महाराज, अनिकेत महाराज, सोपान महाराज, आमचे हनुमान महाराज लाटे गुरुजी, एक एका हुनी बळे रे असे प्रमाण म्हणायला, माझ्यासारखा बोलायला, कोटे माऊली हरिनाम महाराज, भोसरे अप्पासो महाराज वाजवायला, एक एका हुनी बळी रे. टाळाची रीग लागली, 2000 टाळ करून नारळी सप्ताह दे. जोग महाराजांचा 100 वर्षाचा सप्ताह. मग असा रंग भरे कीर्तनात प्रेम हरिदास नाच, डोळ्यासमोर चित्राना. तसं चंद्रभागेचं वाळवंट फुललं आणि सगळे टाळ करून उभे राहिले. कबीर महाराजांना टाळ, तिकडे खाली चोखोबारांना टाळ, सगळ्यांना ज्यांना मंदिरात येत देत नव्हते ते सगळे टाळ करून उभे राहिले. रांगेला लागले, रांगेला. सगळे उभे केले. कबीर महाराज, चोखोबाराय. मग कबीर महाराज अभंग लिहितात, चोखोबाराय अभंग लिहितात, नामदेवराय अभंग लिहितात. सावता महाराज म्हणतात आमची माळियाची जात, शेताला उभा गाई. तिकडे सेना महाराज म्हणतात आम्ही वारीक वारीक, तो भाजामद बारी. नरहरी महाराज म्हणतात नरहरी सोनार हरीचा दास, भजन करीतो रात्रंदिवस, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार. रोहिदास हाचा अंभार. सगळे उभे राहिलेत महाराज. काय चित्र असेल आणि सगळे मिळविली मांदी वैष्णवांची नंतर मावली. सगळे एक एका बळी उभे राहिले आणि सगळ्यांचे अभंग सुरू झाले. जणी बळे ज्ञानदेवा. आता ज्ञानोबाराय चाल म्हणायला, नामदेवराय कीर्तन करायला. आणि मग कीर्तन रंगाला आलं. मंदिरात विठ्ठल काय करील, मग पांडुरंग मंदिरात काय करील? वाळवंटात कीर्तन रंगलं. अनिल दादा विठ्ठलाने उडी मारली, तिथून वाळवंटात आला. इतका कीर्तनात नाचायला लागला. नाचता नाचता
देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर सावध होई देवाईसा बोले कबीर साधू या संतांनी देवाला धिला मनगटी काय झाले म्हणून या काय झालं देव मानत काय झालं तुम्ही मंदिरात नाही वाळवंटात आलात आणि कीर्तनात तुमचा नाचता नाचता पितांबर गळाला बघा ज्यांना मंदिरात जाता येत नव्हतं अशांना तर उभंच केलं त्यांना तर स्थानच दिलं त्यांना तर नावच दिलं त्यांना तर मानच दिला पण ज्यांना जाता येत नाही त्यांच्यासाठी वाळवंटात देव आणला ओ संतांचा उपकार ज्ञानोबरांचा हा उपकार आहे मेळविली मानदेव वैष्णवांची किती सांगता येतील बघा खूप उपकार आहेत महाराज नावली काय साखरे महाराज काय विष्णू महाराज काय अरे सातवीच्या पुढची शाळा माहिती नाही रे आम्हाला सातवीच्या पुढचा वर्ग माहिती नाही आळंदीला आलो एक कपाल समाधीला लावलं कुणाला गायन आलो मस्त आवाज दिला काय महाराज तुमचा आवाज आहे वा 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 द्या महाराज 51 या महाराज 35 लोक द्यायला लागली का तुमचा आवाज गोड आहे म्हणते महाराज तुम्ही किती गोड बोलता काय तुम्ही जवान सांगता काय तुम्ही शिवराय सांगता माऊली दौंडकर काय पवाडा म्हणतात वा वा हो काय ते आप्पा महाराज वाजवतात काय त्या खोटे माऊलींच्या हातात रिदम आता बसलेला पोरगा किती तयारी गोडवा यांना अरे काय महाराज काही नाही माऊलीच्या समाधीला कपाळ लागले समाधीला कपाळ लागले कपाळ बदलून गेलं महाराज पुन्हा सांगतो व्यवहारातलं तर बदललं परमार्थात बदलण्याची ताकद आहे देव होण्याची ताकद आहे माझ्या ज्ञानोबरांच्या सानिध्यात नागदी संतांचा उपकार सांगता येईल का सांगावया नाही पार काय करतात आपण सारखी करीती ज्ञानोबरांनी कबीर महाराजाला आपल्यासारखं बनवलं चोखोबरांना आपल्यासारखं बनवलं सावता महाराजांना आपल्यासारखं बनवलं ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठलनामी मुक्त पेठा ज्ञानदान घरी श्रेष्ठा वैकुंठ गाठा संत गेले ज्ञानेश्वर माऊली